धाराशिवच्या राम मंदिरात जिल्हा काँग्रेसच्या वतीनं रघुपती राघव आंदोलन सत्याग्रह भजन आंदोलन केलंय. माझ्यासोबत काँग्रेस कार्यकर्ते आहेत. काय आंदोलन आहे, नेमका काय उद्देश आहे? अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मंदिरात चोरी झाली. ज्या भारतीय जनता पार्टीनं अनेक वर्षापासून प्रभू श्रीरामांच्या मुद्द्यावर संबंध देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्मिती करून आणि त्याच रामाच्या नावाखाली मतं मागितली, त्याच रामाच्या नावाखाली सत्तेत आले आणि त्याच प्रभू श्रीरामांच्या मंदिरात दानपेटीतील दान चोरलं जातं. त्याचा निषेध म्हणून रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम आम्ही या ठिकाणी भजन म्हणून प्रभू श्रीरामांची आरती करून आणि या लोकांना सद्बुद्धी द्यावी याच्यासाठी हे आंदोलन केलं. रामराज्याची व्याख्याच मुळात अशी आहे की सर्वांना समान न्याय, सर्व जातींना सर्व धर्माला एकत्रित बांधून हे राज्य चाललं पाहिजे. आणि रामराज्याची व्याख्या ज्या पद्धतीने होती त्यामध्ये सर्वांना त्या राज्यामध्ये न्याय होता. ज्या पद्धतीने हे रामाची व्याख्या सांगतात त्याच्या उलट या राज्यामध्ये आणि देशामध्ये घडत आहे. प्रत्येक जसं दान चोरीला गेलं तसंच त्यांनी संघटना चोरी कर, पक्ष चोरी कर, आमदार खासदार चोरी कर आणि आता चक्क दानपेटीतलं दान चोरीला गेलंय. जवळपास 30 ते 40 दानपेटी त्या मंदिरामध्ये आहेत. महिनाकाठी 30 ते 40 भाविक त्या ठिकाणी दर्शनाला येतात. 4,000 कोटीपेक्षा जास्त दान त्या ठिकाणी जमा झालेलं आहे. 350 कोटीपेक्षा जास्त नुसतं व्याज त्या लोकांना मिळालेलं आहे. आणि एवढं मिळून देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरी आहे. आणि ही नुसती फक्त दानपत्र पेटीतली चोरी नाहीये, तर राम मंदिरासाठी जिल्ह्यातील, राज्यात आणि देशातील प्रत्येक गावातून गोरगरिबाची दागिने असतील, त्यांनी केलेलं दान असेल, वस्तू स्वरूपात असेल, सोन्याच्या स्वरूपात असेल, पैशा स्वरूपात असेल, हे सगळं दान त्या मंदिराला दिलेलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. याची सखोल चौकशी करावी. हे 7-8 जण पकडले हेच नुसते आरोपी नाहीयेत, ह्याच्यात संपूर्ण भाजपची टीम त्या ठिकाणी याच्यामध्ये आरोपी करावी लागेल, त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे लागतील. कारण की प्रभू श्रीरामांचं नाव करून आणि त्यांच्या नावाचा उपयोग करून हे सत्तेत आले, त्या प्रभू श्रीरामांना सुद्धा यांनी सोडलं नाही. रामाच्या त्या दानपेटीच्या रूपानं या देशातील प्रत्येक नागरिकाचे जे 2 पैसे गेलेले आहेत त्या दानपेटीत, त्याची या ठिकाणी चोरी झालेली आहे. या ठिकाणी आम्हाला सांगावंसं वाटतं. त्याच्यामुळे भविष्याच्या काळामध्ये या लोकांवरती तीव्र स्वरूपाची कारवाई करावी याच्यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. राम असो किंवा कोणतंही देवस्थान असो, त्यांच्या श्रद्धेचा बाजार मानलाय. आज तुम्ही आंदोलन करताय, काय भावना नेमकी? नाही, याने भारतवासियांच्या आस्थेशी केलेला मोठा खेळ आहे. हे RSS शी संबंधित लोक आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोक ते ट्रस्ट करून त्या ठिकाणी जे आहे की खुलेआम लूट करत आहेत. आपण व्हिडिओ पाहिले, आपण रील्स पाहिल्या सगळ्या, की त्याच्यामधून असं लक्षात येतं की यांनी चंदा चोरी करता करता जे आहे की सगळे दानपेटीतले सगळे चोरी केलेले आहेत. किरकोळ कारकोळ सोन्याचे तर बेहिशोब लूट केलेले आहे. एखादा म्हणजे सेक्रेटरीचा ड्रायव्हर हा कोट्यवधी रुपयाचं घर बांधतो आणि तो सेक्रेटरी मंदिरापासून जवळ असलेला स्वतःच्या नावावरती जागा खरेदी करतो मंदिराची 80-80 कोटीची. म्हणजे हा जे आहे की एक प्रकारे लूट आहे. आता या ठिकाणी ईडीचे लोक, CBIचे या ठिकाणी आता जाणार नाहीत. त्यांना हटवायचा सुद्धा प्रयत्न नाही किंवा भाजपाच्या लोकांनी एक वाक्य सुद्धा त्याच्यावरती बोललेले नाहीत. म्हणजे उलट त्यांची पाठराखण केली आणि त्याच्यामधून त्या ट्रस्ट मधून त्यांना वगळण्यात येऊ नये अशा प्रकारचा घाट घातला. ही भारतीयांच्या आस्थेशी केलेला खेळ आहे. प्रभू श्रीराम हे कोण्या एका धर्माचे विशिष्ट, हे राष्ट्रीय पुरुष आहेत आणि राष्ट्रीय पुरुष त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं की म्हणजे 1990ला ज्या प्रकारे 91ला रामरथ यात्रा काढली, त्यानंतर रामाच्या नावावर मतं मागितली, हजारो कोटी रुपये जो लोकांनी दिले, ते पैसे आहेत कुठे? हे सगळे आमदार खासदार खरेदी करायला, पक्ष फोडायला यांनी वापर केला. आणि आज यांच्या जमिनी जी आहेत ती जमिनी घोटाळा तर त्याच्यापेक्षा मोठा आहे की ज्या जमिनी 30 कोटीला खरेदी केल्या आणि त्याच जमिनी जी आहे की पुन्हा 35 म्हणजे 3,500 कोटीला विकल्या गेल्या. दगडाचे जे फुकट द्यायला म्हणजे खाणेदार तयार होता, तर ते 500 रुपये स्क्वेअर फुटाने दगड खरेदी केला. म्हणजे अशा प्रकारचा प्रचंड भ्रष्टाचार आहे. आता यावरती बोलायला तयार नाहीत, कारण की हे फक्त ठेकेदारी आणि मक्तेदारी स्वतःची आहे असं गृहीत धरून चाललेलं आहे. आज मंदिरासमोर तुम्ही आंदोलन केलं, पुढची काय भूमिका असणार तुमची? आम्ही आज रामनामाचा जप केला आणि इथं राम मंदिरामध्ये शांततेत आंदोलन केलंय. जर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही आणि दोषी फक्त चोरी करणार नाही, त्यांच्या पाठीशी खूप मोठी शक्ती आहे. हे जे महाशक्ती म्हणतात ही महाशक्तीच याच्या पाठीशी आहे आणि त्याचा तडा लावून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. लोकांसमोर हा पर्दाफाश झाला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. ते जर नाही झालं तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू
आणि त्यांना हे करण्यासाठी भाग पाडू आम्ही चौकशी करण्यास. संबंध भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या रामाच्या दानपेटीवर जर असा डल्ला मारला जात असेल तर आता काँग्रेसकडून मोठा प्रश्न उपस्थित केलाय आणि दोषीवर कडक कारवाई व्हावी अशीच मागणी आता काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.